नमस्कार, मी पौर्णिमा मुकेश वानखेडे, राहणार वाघोली, तालुका मुळशी, जिल्हा अमरावती. मी वाघोली येथे हरित क्रांती गटमध्ये कृषी सखी म्हणून काम करत आहे. तसेच आपल्या हरित क्रांती गटाचे गट व्यवस्थापक श्री नवले सर आणि धोकर सर, श्री घोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज श्री प्रकाशदादा ठाकरे यांच्या शेतामध्ये जीवामृत तयार करणार आहे. जीवामृतसाठी लागणारे साहित्य आपण इथे घेतलेले आहे. तसेच जीवामृतसाठी लागणारे साहित्य म्हणजे 200 लिटरचा ड्रम, त्याच्यामध्ये 200 लिटर पाणी आणि 2 किलो बेसन, 5 लिटर गोमूत्र, 10 किलो शेण, 5 लिटर 2 किलो गूळ आणि मूठभर बांधावरची माती. बांधावरची माती इथली शेतातली कुठली पण नाही घ्यायची, जशी की झाड असले आपले जिथे रासायनिक खत नाही पडत अशा ठिकाणीची आपल्याला माती घ्यायची आहे. तर तशीच पुढली माहिती आपल्याला प्रकाशदादा ठाकरे देतील. माझं नाव प्रकाश रामरावजी ठाकरे. मी वाघोली येथील एक शेतकरी आहे आणि माझ्या शेतामध्ये जीवामृत तयार करण्याची आता प्रक्रिया सुरू आहे. याच्यामध्ये साधारणतः 250 लिटर पाणी आपण ड्रममध्ये घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये शेण, गोमूत्र, त्याच्यानंतर गूळ, बेसन असं आम्ही सगळं मिक्स करून आणि बांधावरची माती असं स्टेप बाय स्टेप मिक्स करून आम्ही आता जीवामृताची प्रक्रिया पूर्ण करीत आहोत. जीवामृत तयार केलेलं आहे. हे आपण आता झाकून ठेवणार आहे आणि 7 दिवस हे असंच ठेवणार आहे झाकून, आणि मधोमध आपण 2-2 दिवसांनी याला ढवळत राहणार आहे. आता आपण हे झाकून ठेवणार आहे.